नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ही आहे टाटा एस प्रो बायफ्युएल. नुकतीच लॉन्च झालेली आहे. याची जर पेट्रोल व्हेरियंट स्टार्टिंग प्राईस आहे 3,99,000 रुपये. CNGचा सुद्धा ऑप्शन आहे. हा फ्रंट प्रोफाईल आहे. सिंगल वायपर, मोठी विंडशील्ड, रिफ्लेक्टर बेस हेडलाईट्स, खाली तुम्हाला इंडिकेटर आणि टाटाचं लोगो, असा काय सिम्पल असा प्रोफाईल आहे. एस म्हटलं की हाती, छोटा हाती म्हणून ओळखतात. त्याचं अपग्रेडेड तुम्ही म्हणू शकता. त्याचं एक नेक्स्ट व्हर्जन, प्रो व्हर्जन म्हणू शकता आपण, जे लॉन्च झालेलं आहे टाटा एस प्रो नावाने. तिन्ही व्हेरियंट आहेत, EV, पेट्रोल आणि बायफ्युअल. तर बायफ्युअलचं वॉक अराउंड रिव्ह्यू आहे. 4,80,000च्या आसपास याची प्राइसिंग चालू होऊ शकते. तर याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला मी सांगतो पटपट. या इकडे आता विशेष म्हणजे वॉक थ्रू केबिन याच्यामध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलं. बघू, या बाजूने गेलं तरी तुम्ही आरामात घुसू शकता. टायर जे सेक्शन्स आहेत ते तुम्हाला मित्रांनो 12 इंचचे टायर्स याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. 145R आहे. बायफ्युअल आहे बरोबर, म्हणजे पेट्रोलसुद्धा 5 लिटर पेट्रोल आहे आणि 45 लिटरची तुमची CNG टँक आहे, जे 6 किलोच्या आसपास गॅस येऊ शकतो. 170 mmचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे. सस्पेन्शन खूप चांगलं आहे. पुढे इंडिपेंडंट सस्पेन्शन आहे, पाठी मॅकपर्सन स्टट विथ कॉईल स्प्रिंगचं सस्पेन्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. बिझनेससाठी इम्पॉर्टंट असतो पेलोड कॅपॅसिटी. 750 किलोचा पेलोड कॅपॅसिटी याच्यात देण्यात आलेली आहे. 6.5 फुटाची याची डेक लेंथ आहे मित्रांनो. पाठीमागचे रिव्हर्सचे सेन्सर्स याच्यातसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे पार्किंग करणं खूप इझी आहे मित्रांनो. ओके, आणखीन एक म्हणजे इथे इंडिकेटर बघू शकता दिलेला आहे. ओके, आणि याच्यामध्ये ह्याचं इंटेरियर आहे बघू शकता. तर हे याचं इंटेरियर, 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन. CNGवर ही गाडी डायरेक्टली स्टार्ट होते मित्रांनो. 2 सिटिंगचा ऑप्शन आहे, ड्रायव्हर +1चा. मेकॅनिकल स्टेअरिंग. ओके, नियर अबाउट हे डिजिटल क्लस्टर तुम्हाला याच्यात देण्यात आलेलं आहे मित्रांनो. वॉक थ्रू केबिन आहे. केबिन लाईटसुद्धा इथे प्रोव्हाइड केले. ओके, IR VM आहे. डे नाईट रिअर व्ह्यू मिरर नाही आहे. ओके, तुम्हाला इथे हा सनवायझरसुद्धा याच्यात देण्यात आलेला आहे. पाठीमागची माल बघण्यासाठी या बाजूला इथे एक काच ग्लास प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. या गाडीमध्ये नियर अबाउट 694 CCचं मित्रांनो इंजिन आहे, जे 2 सिलेंडर मित्रांनो 4 स्ट्रोक इंजिन आहे, जे नियर अबाउट 25 हॉर्स पॉवर आणि 51 Nmचं टॉर्क जनरेट करतो मित्रांनो. गाडीमध्ये तुम्हाला CNGचं ऑप्शन असल्यामुळे सगळ्यात उत्तम आहे. तुम्ही मेट्रो सिटीमध्ये याला बोलतात ओके लास्ट माईल डिलिव्हरी, किंवा ज्या तो म्हणतो ना, जिथे शेवटी तुम्हाला गाडीचं डिलिव्हरी करायची, जिथे तुम्ही बाईक वापरता किंवा तुम्ही 3 व्हीलर वापरता, त्या ठिकाणी ही गाडी जाऊ शकते. कारण इझिली पार्क होते, छोटी आहे आणि कुठल्याही गल्लीबोळात ही गाडी जाऊ शकते. FMCG असो, ओके, कुरिअर असो, डिलिव्हरीमध्ये कुठलाही बिझनेस असो मित्रांनो, मग तुम्ही माल घेऊन जाण्यासाठी तुम्ही कॅरेट्स टाका, कॅन टाका, दुधाची कॅन टाका, काही प्रॉब्लेम नाही, ते बिंदास याला घेऊ शकता. ज्याला बिझनेस चालू करायचे 4 लाखाच्या आसपास चालू होते, की 5 लाख जरी पकडले, 5.5 लाखाच्या ऑन रोड जरी पकडली, तरी मित्रांनो बिझनेससाठी सगळ्यात बेस्ट हा उपाय राहणार आहे असं मला पर्टिक्युलरली वाटतं. कारण बिझनेस करायचं म्हटलं की सगळ्यात कमी ऑपरेशनल कॉस्ट पाहिजे बरोबर, आणि कमी पैसा आपल्याला लावला पाहिजे. त्यासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो, की ज्याच्यामध्ये तुम्ही ही गाडी तुमच्यासाठी सिलेक्ट करू शकता. टाटा म्हटलं की बेटर ऑलवेज, नेहमी इम्प्रूव्ह केले. सेफ्टीसुद्धा चांगले आहे. AIS 096चं तुम्हाला सेफ्टी रेटिंग आहे. 50 km/hच्या स्पीडनं ही गाडी क्रॅश टेस्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही गाडी सेफसुद्धा आहे. सगळं काय याच्यात आहे, कंप्लीट गाडी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर तुम्ही ही गाडी सिलेक्ट करू शकता तुमच्यासाठी, जर तुम्हाला बिझनेस पुढे घेऊन जायचे. 3 व्हीलर टू 4 व्हीलर बेस्ट आहे. 3 व्हीलर सेफ नाही आहे, ही सेफ आहे. 3 व्हीलर स्टेबल नाही आहे, ही स्टेबल आहे. इझी पार्किंग आहे, महत्त्वाचं कारवाली तुम्हाला फिलिंग आहे, आणि एक सेफ म्हणजे गाडीमध्ये आतमध्ये बसून राहून तुम्ही गाडीमध्ये जे डिलेवरी आहे ते करू शकता मित्रांनो. तर भरपूर काय असे फीचर्स आहेत. मला वाटतं की पॅकेज खूप छान आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.